MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य हृदयद्रावक चांदेगावात आगीचे थैमान, कष्टकरी मजुराच्या संसाराची राखरांगोळी, घरकुलाची पुंजीही जळाली। चांदेगाव अहिल्यानगर राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील सांदेगाव गावठाण परिसरात आज दुपारी 12:15च्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। येथील रहिवासी आणि कष्टकरी मजूर रामभाऊ गणपत वायदंडे यांच्या घराला भीषण आग लागून संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे। या आगीत केवळ घरच नाही तर घरकुल बांधकामासाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कमही जळाल्याने या गरीब कुटुंबावर आभाळ फाटले आहे। मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर संकट। रामभाऊ वायदंडे हे अत्यंत गरीब असून मजुरी करून आपल्या 5 जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात। नियतीचा खेळ असा की ज्यावेळी ही आग लागली तेव्हा संपूर्ण कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले होते। घरात कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र मजुरी करून साठवलेला रुपया आणि घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठेवलेले पैसे आगीच्या भक्षस्थानी पडले। ग्रामस्थांची धाव आणि माणुसकीचे दर्शन। घराला लागलेली आग पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली। मिळेल त्या साधनाने आणि पाण्याचा मारा करून ग्रामस्थांनी ही आग विझवली, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। आगीत घरातील धान्य, कपडे, अंथरूण, पांघरूण आणि सर्व भांडीकुंडी जळून निकामी झाली आहेत। तातडीच्या मदतीची प्रतीक्षा। वायदंडे कुटुंबाकडे आता केवळ अंगावरील कपडे शिल्लक उरले आहेत। हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या या कुटुंबाचे डोळ्यादेखत सर्वस्व हिरावले गेले आहे। या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आता शासन आणि महसूल विभागाने या गरीब कुटुंबाची परिस्थिती पाहून तातडीने पंचनामा करावा आणि त्यांना जास्तीत हृदयद्रावक चांदेगावात आगीचे थैमान, कष्टकरी मजुराच्या संसाराची राखरांगोळी, घरकुलाची पुंजीही जळाली। चांदेगाव अहिल्यानगर राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील सांदेगाव गावठाण परिसरात आज दुपारी 12:15च्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। येथील रहिवासी आणि कष्टकरी मजूर रामभाऊ गणपत वायदंडे यांच्या घराला भीषण आग लागून संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे। या आगीत केवळ घरच नाही तर घरकुल बांधकामासाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कमही जळाल्याने या गरीब कुटुंबावर आभाळ फाटले आहे। मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर संकट। रामभाऊ वायदंडे हे अत्यंत गरीब असून मजुरी करून आपल्या 5 जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात। नियतीचा खेळ असा की ज्यावेळी ही आग लागली तेव्हा संपूर्ण कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले होते। घरात कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र मजुरी करून साठवलेला रुपया आणि घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठेवलेले पैसे आगीच्या भक्षस्थानी पडले। ग्रामस्थांची धाव आणि माणुसकीचे दर्शन। घराला लागलेली आग पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली। मिळेल त्या साधनाने आणि पाण्याचा मारा करून ग्रामस्थांनी ही आग विझवली, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। आगीत घरातील धान्य, कपडे, अंथरूण, पांघरूण आणि सर्व भांडीकुंडी जळून निकामी झाली आहेत। तातडीच्या मदतीची प्रतीक्षा। वायदंडे कुटुंबाकडे आता केवळ अंगावरील कपडे शिल्लक उरले आहेत। हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या या कुटुंबाचे डोळ्यादेखत सर्वस्व हिरावले गेले आहे। या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आता शासन आणि महसूल विभागाने या गरीब कुटुंबाची परिस्थिती पाहून तातडीने पंचनामा करावा आणि त्यांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी नम्र विनंती ग्रामस्थांनी केली आहे। शासकीय मदत मिळवून द्यावी अशी नम्र विनंती ग्रामस्थांनी केली आहे। MSS न्यूज साठी एजाज सय्यद, बेलापूर शहर। मी बाबासाहेब रायबांधान, ग्रामपंचायत उपसरपंच चांदेगाव। आमच्या गावातील एक गरीब कुटुंब यांच्या घराचं जळीत झालं। ते गणपत केनू वायदंडे यांच्या घराचं जळीत झालं। जळीतामध्ये पूर्ण संसार जळून खाक झालेला। जळीत कशामुळे झालं हे काहीच समजण्याच्या पलीकडं आहे। कारण त्यांचे कुटुंब म्हणजे कुटुंबातील व्यक्ती सगळे कामाला गेलेले होते शेतीच्या। या ठिकाणी काय काय नुकसान झालेलं आहे यांचं? पूर्ण 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 संसार जळीत झाला। त्यांचं बँडचे साहित्य जळीत झाले। परत त्यांच्या घरात 8-15 दिवसापूर्वी कर्ज भेटलेलं होतं, ते पैसे ठेवलेले होते घराच्या बांधकामासाठी, घरकुलाच्या, तर ते पण जळीत झाले 60,000 रुपये। परत 8-9 हजार रुपये त्यांच्या मंडळींना जीव लावून ठेवलेले होते कामाचे, साठवून ते पण जळाले। आणि धान्य जळाले, बँडचं साहित्य जळलं। परत कुपन भरून आणलेलं होतं ते जळले, अंगात घालायचे कपडे जळले, नवीन साड्या, सगळा संसार जळून खाक झाला। पूर्ण काहीच राहिलं नाही। फक्त जे कामाला बाहेर गेलं तेवढंच अंगावरचे कपडे शिल्लक राहिले, बाकी त्यांचं काहीच राहिलं नाही।
तरी पण मायबाप सरकारला विनंती आहे की जे सरळ हाताने जेवढी मदत करता येईल तेवढी सरकारने करावी आणि अशीच तहसीलदार आणि तलाठी म्हणजे सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे. रामनाथ गणपत वायजंडे. हा, या ठिकाणी काय झालेले आहे? आता हे जळीत झालेले हे मला माहीत सुद्धा नव्हतं. हे मला आत्ता कळालं, अर्धा तास झाला. धावत पळत आलो मी इथं. तुम्हाला कसं काय माहित पडलं हे जळीत झालं म्हणून? मला शेजाऱ्याने फोन केला हा, म्हणून माहीत झालं, तेव्हा आलो मी आता तुमच्या पुढं. बरं काय काय नुकसान झालेले आहे आपल्या या जळीतमध्ये? 50-60 हजार रुपये गादी खाली होती. हा, 8-9 हजार रुपये वरतळ होती. जळून गेली. या ठिकाणी आपली प्रशासनाकडून काय मागणी आहे? काय आता माझा संसार आहे तेवढा उभा करून द्या सरकारला.